कोल्हेंनी पवारांच्या गाडीतून प्रवास केला, त्यामुळेच विवेक कोल्हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार का, अशी सुद्धा चर्चा रंगतीये। विवेक भैया कोल्हे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गाडीमध्ये प्रवास केला आणि कोपरगाव तालुक्यामध्ये चर्चेला उदाहरण आलं की आता आशुतोष दादा काळे पाटील यांच्या डोकेदुखी नक्की वाढणार। तर मित्रांनो, अशीच काहीशी चर्चा चालू असताना नेमकं आता विवेक भैया कोल्हे हे सायलेंट किलर ठरतील की काय, असा प्रश्न उभा राहिलाय। तर नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप शेट्टी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेज वरती। आणि आज आपण चर्चा करणार आहोत कोपरगाव मतदारसंघाबद्दल, नेमकं इथलं राजकारण काय घडतंय। तर तसं बघायला गेलं ना, आशुतोष दादा काळे यांची एक अशी ओळख आहे की ते कधी कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडत नाही, राजकारणामध्ये कधी ते कोणाला विरोध करत नाही। आणि त्यातल्या त्यात आता जवळपास 3000 कोटी पर्यंतचा निधी त्यांनी कोपरगाव मतदारसंघासाठी आणलाय असं बघायला आपल्याला मिळालंय। आणि त्याचसोबत सध्याचा जो रस्ता होता नगर मनमाड हायवे आणि त्यातला जो कोपरगाव हद्दीतला रस्ता होता अगदी सिमेंटमध्ये बनवलेलं सुद्धा त्यांचं आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर भरपूर साऱ्या ठिकाणी त्यांनी केलेली डेव्हलपमेंट, जसं की अगदी सबस्टेशन आणणं, म्हणजे अगदी विद्युत दृष्ट्या कोपरगावला सबल करणं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात। परंतु आताच विवेक भैया कोल्हे यांनी ज्या पद्धतीने गणेशनगर सहकारी साखर कारखाना यामध्ये निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी ते जिंकून आले, त्यावेळेस एक वेगळीच हवा त्या ठिकाणी क्रिएट झालेली होती। आणि त्यामुळे विवेक भैया कोल्हे यांच्या सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना ही 100% जाणीव होती की आता विवेक भैया कोल्हे हे कुठेही उभे राहू द्या, मग ते भले राहत्यात असू किंवा कोपरगावमध्ये असू, 100% विवेक भैया कोल्हे निवडून येणार। कारण त्यांचं असणारं लीडरशिप, त्याचसोबत त्यांचे असणारा जनसंपर्क आणि त्यातल्या त्यात मिळालेली निवडणुकीमधील विजयी, जे की त्यांना गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भेटलेलं होतं। आता या सगळ्या गोष्टींचं त्यांच्याकडे पारड जड होतं, परंतु त्याच वेळेस त्यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या निवडणुकीमध्ये जवळपास ते 9000 मतांनी हारले। आणि आता हा 9000 मतं म्हणजे जवळपास 62,000 9000 मतं, म्हणजे जवळपास बघितलं तर हा 15% मताचा त्या ठिकाणी डिफरन्स होता ज्यांनी ते हारले होते। आणि यामध्ये तसं बघायला गेलं तर आशुतोष दादा काळे यांचं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं मतदान नसतानाही, जास्त काही मतदान नव्हतं, परंतु तरीही त्यांनी ज्या पद्धतीने एक सायलेंट राहून सायलेंट किलर होण्याची भूमिका निभावली आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला विवेक भैया कोल्हे यांचा पराभव झाल्याचं दिसलं। आता या पराभवापाठीमागं आशुतोष दादा काळे यांनी काय राजकारण खेळलंय हे आपण सगळ्यांनीच बघितलं आणि त्याची चर्चाही कोपरगावमध्ये बघायला मिळते। आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विवेक भैया कोल्हे यांची जी पराभव झालेला होता, ते जे त्या ठिकाणी पराभूत झालेले होते, त्यामुळे थोडंसं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोरल डाऊन झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। पण असो, आता शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारी हाती घेतल्यानंतर, कदाचित जर त्यांनी तुतारी हाती घेतली तर ही तुतारी हाती घेतल्यानंतर विवेक भैया कोल्हे हे तुतारी वाजवू शकतील का? कारण आता त्यांच्याकडे बीजेपीचा सपोर्ट नसू शकतो। त्याच सोबत आमदार आशुतोष दादा काळे हे कायम संयमी स्वभावाचे, शांत असणारे नेते, त्यांना विवेक भैया कोल्हे यांच्या समोर आपलं घड्याळ जोरात पळवता येईल का, असा प्रश्न उभा राहतोय। याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।